सध्याच्या राजकीय घडामोडींनी मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालेला हा पक्षप्रवेश सोहळा शिंदे गटाची आणि भाजपची मात्र दमछाक उडवून देणारा ठरतोय। मित्रांनो, जवळजवळ 100च्या आसपास नेत्यांनी आता धरली ठाकरे सेनेची वाट, तर शिंदे सेनेला कंटाळून अनेक निष्ठावंत चेहरे पुन्हा एकदा मातोश्रीवरती। कुणाकुणाचा झालाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश? मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। सध्या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती आज अतिशय मोठा प्रवेश सुरू झालाय। धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यातून प्रवेश होतातच, परंतु संभाजीनगर, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यातून ठाकरेंची शिवसेना संपली असे म्हणणारे मात्र आता तोंडावरती पडलेत। कारण की ठाकरेंचा बालेकिल्ला असणारा छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी या 3 जिल्ह्यातून आज जवळजवळ 100च्या आसपास नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांचं स्वागत केलंय। मित्रांनो, कोणकोणते आहेत बडे नेते, कोणी कोणी केलाय प्रवेश, त्यांच्या नावांचा यादी जाणून घेऊया। यामध्ये माजी आमदार, माजी खासदारांचा, विद्यमान नेत्यांचा देखील समावेश यामध्ये असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। सध्या उद्धव ठाकरे हे जरी मुंबईत असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याकडे त्यांचं मात्र अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष असल्याचं जाणवतंय। त्यांनी सध्या महाराष्ट्राची घडी व्यवस्थित करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावरती निघायचा प्लॅन आखला असून उद्धव ठाकरे लवकरच सामान्य शिवसैनिकांच्या भेटीसाठी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या संपूर्ण भागामध्ये फिरणार असल्याची माहिती समोर येते आहे। तत्पूर्वी आदित्य ठाकरेंचा दौरा अगोदर होऊ शकतो आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जाऊन महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची कमान पुन्हा एकदा उभी करण्यासाठी ठाकरे कामाला लागतील असे सध्या प्राथमिक सूत्रांनी सांगितलेलं आहे। परंतु मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही हे सामान्य शिवसैनिकच ठरवत असल्याचं सध्या तरी जाणवतंय। कारण की मित्रांनो, आपण पाहिल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती टीका करणारे बरेच नेते आपण पाहिले। बऱ्याच नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका केली आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र मित्रांनो, या सगळ्या नेत्यांना प्रवेश मिळणार का याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच मात्र ज्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती, ठाकरेवरती टीका केली नाही अशाच मोजक्या आणि निष्ठावान चेहऱ्यांनाच पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी मागणी आता सामान्य शिवसैनिक जोर धरून करू लागलाय। या शिवसैनिकांच्या मागणीमुळे मात्र सगळीकडे सध्या एकच वातावरण तयार झालंय। गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, तर जे निष्ठावान चेहरे ठाकरेंची साथ सोडून गेले होते त्यांना जर पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत यायचं असेल तर शिवसेनेशी बांधील राहावं लागेल असं देखील सामान्य शिवसैनिक म्हणू लागले आहेत। तेव्हा गद्दारांना पुन्हा क्षमा नाही किंवा गद्दारांना मातोश्रीचे दरवाजे कधीही उघडे नाहीत असं भर सभेत सध्या सामान्य शिवसैनिक आणि शिवसेना नेते म्हणू लागले आहेत। त्यामुळे सध्याच्या या घडामोडीमध्ये मित्रांनो, आता कोणकोणते नेते प्रवेश करणार, कोणकोणते आमदार, विद्यमान नेते आहेत ते देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की सध्याच्या धावपळीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेची शिवसेना संपवण्यासाठी नवीन डाव रचलाय। हा डाव रचत असतानाच बऱ्याच नेत्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत न राहणंच पसंत केल्यामुळे एकनाथ शिंदेची साथ सोडणाऱ्या नेत्यांमध्ये बडे नेते असण्याची शक्यता सध्या बळावली जात आहे। राजकीय घटना मात्र ठाकरेंसाठी अतिशय लाभदायी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नवसंजीवनी देणाऱ्या ठरू शकतात। कारण की मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे गेली 4 वर्ष संयम बाळगला, शिवसैनिकांना कोणत्या प्रकारचं आंदोलन किंवा कोणालाही न जुमानता कोणतेही आंदोलन न करण्याचं आव्हान केलं होतं, परंतु शिवसैनिक मात्र संतापलेला होता आणि आता मात्र बड्या नेत्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणं पसंत केल्यामुळे मात्र शिवसैनिक हा चारी बाजूंनी उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊ लागलाय। नेते असतील किंवा माजी आमदार, खासदार आणि नेते यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा फॉर्म्युला आखल्याची एक बातमी समोर येत आहे। त्यामुळे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडूनच आगामी काळामध्ये सत्ता जाऊ शकते असं देखील सध्या सांगितलं जातंय। उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार का याकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।